MH14BT 4860 तासगाव। नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता मी निघालो आहे पणजीवरनं मालवणसाठी। आणि मालवणसाठी जायला किती प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत आपल्याला, कारण आता मी आहे पणजी बसस्टँडला आणि पणजी बसस्टँडवरून मला जावं लागणार कुडाळला आणि कुडाळवरून परत मला मालवणची बस पकडावी लागणार। कधी कधी कुडाळ बस नसेल तर जावं लागतं सावंतवाडीला आणि सावंतवाडीवरून कुडाळ बस पकडून मग कुडाळवरनं परत मालवण बस पकडावी लागते। असे सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागतात मालवणला जायला। तर प्लीज मालवणसाठी काहीतरी बसची सोय करावी गोवा गव्हर्नमेंटने, अशी मी रिक्वेस्ट करतो। आता मी चाललो आहे, मला तासगाव मिळाली आहे पुणा, त्या बसने मी चाललो आहे आता कुडाळपर्यंत आणि कुडाळवरनं मी जाणार मालवण बस पकडून मालवणला। तर मित्रांनो, असेच काही प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागत आहेत, हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मालवणपर्यंतचा प्रवास मी या व्हिडिओत दाखवणार आहे। MH14BT 4860 तासगाव, पणजी तासगाव, सावंतवाडी, राधानगरी, कोल्हापूर मार्गे ही बस कुडाळला पण थांबणार। पणजी बस स्टँड नंतर आता पणजी ब्रिजवर आहोत। बस तशी कम्फर्टेबल आहे। कम्फर्टेबल आहे बस। तर प्रवासाला प्रॉब्लेम असा येतो की पणजीवरून कुडाळ 111 रुपये तिकीट, नंतर कुडाळवरून मालवण 51 रुपये, प्लस वास्को टू पणजी जर AC बस मिळाली तर 48 रुपीज, नाहीतरी नॉर्मली 30 रुपीज तिकीट आहेच। तर प्रॉब्लेम हा होतो की असे बस चेंज करत येऊन ना लॉसेस होतो। त्यात करून निमी आराम किंवा ज्या पुण्यावरून वगैरे बसेस आल्या तर त्यांचं तिकीट अजून जास्त असतं, 137, जे कुडाळ टू पणजी। तर हा सगळा प्रॉब्लेम फेस करावा लागतो। तर डायरेक्ट एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डायरेक्ट एक बस सुरू केलेली आहे सकाळी 7ची, जी आपण ब्लॉगमध्ये केला आहे। ती एक बस सुरू केली आहे सकाळी 7ला, जी मालवणवरून सुटते 7:45ला आणि ती पणजीला येते 11:30पर्यंत। दुपारी ती 1 वाजता सुटते आणि 4:30-5पर्यंत ती मालवणला जाते। ह्या सगळ्या बसेस सेवा आहेत, पण प्रॉब्लेम असा आहे की डायरेक्ट बस जी कदंबाकडनं पहिल्या 3 बसेस होत्या, मडगाव टू मालवण, पणजी टू मालवण, वास्को टू मालवण, तिन्ही बस पूर्णपणे बंद केल्या आहेत। हा लोकांना खूप प्रॉब्लेमॅटिक विषय होऊन बसलेला आहे। जर जी बस वास्कोटनं मालवण होती ती तर मळेवाड वगैरे फिरून जायची आणि ती कायम बस फुल असायची, तर लॉस होत होता असा पण काही विषय नाही आहे। तर बस ह्या का बंद केल्या? आम्ही असं लेटर पण केलं गोवा गव्हर्नमेंटला, पण त्यांचा काहीही रिप्लाय नाही आला। एकदा तर MLA बोलले की बस शॉर्टेज आहेत म्हणून। तर अशी गैरसोय होते लोकांची। जी वास्को टू एक बस चालू आहे कोरजाय, ॲक्च्युअलमध्ये त्याची गरज नाही आहे, पण ती बस अजूनही चालू आहे वास्को टू कोरजाय मालवणच्या लोकांना काही विषयच येत नाही ना, काही भयच होत नाही कोरजायचा। मालवणच्या लोकांना नदी पल्लाड जावं लागतं, तर असं का? बस सेवा का नाही सुरू करत आहे गोवा गव्हर्नमेंट? तर गोवा गव्हर्नमेंट करत नाही तर महाराष्ट्राने अजून एक बस सेवा चालू करावी गोव्यासाठी, कारण कायम या बसेस पूर्णपणे फुल असतात आणि पूर्णपणे या बसेसला गर्दी असते। असं नाही की लॉसमध्ये जातात। ह्याचा लेटर पण आम्ही केलं आहे आणि ह्याच्यावर आपण बोलणं पण केलेलं आहे MLA बरोबर, पण त्याच्यातनं निर्णय काहीच आला नाही आहे। आता गणपतीमध्ये 15 दिवस ते 10 दिवस बस चालू करतील मालवण वास्को आणि परत ती बंद करतील। हे आता मागच्या 3 वर्षात चालले आहे। लोक पण आवाज उठवत नाही आहेत। मालवण मळेवाड या साईडची लोक खूप आहेत, मळेवाड सावंतवाडी साईडची,
पण कोणी त्याच्यावर आवाज उठवत नाही आहे. आणि मोस्ट ऑफ करून जे लोक कामाला येतात गोव्यामध्ये त्यांच्यासाठी जी मळेवाडवरनं बस यायची खूप खूप चांगली होती, म्हणजे खूप उपयोगाची होती. पण नाही, लोक चाललं आहे आपल्या परीने, लोक कोणती ॲक्शन न घेता चालू आहे सगळं त्यांचं. तो फायनली सावंतवाडी बस स्टँडला पोचलो आहे. आता याच्यानंतर कुडाळपर्यंत आपला प्रवास आहे. तर कुडाळ बस स्टँड दाखवणार आहे आपण. त्याच्यानंतर कुडाळ बस स्टँड, त्याच्यानंतर बाजारपेठ, थोडा टाईम कुडाळमध्ये थांबणार आहे. तर पुढचा प्रवास कसा होतो हे नक्कीच व्हिडिओत कंटिन्यू राहून पहा. आणि तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा की जी बस सेवा आहे त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा की ह्याच्यावर काही डिसिजन झालं पाहिजे का. आता बस 10:15 वाजलेत. बरोबर 10:15 वाजून आपण 8:30ला सुटली होती गाडी. आता आपण 10:15 वाजता सावंतवाडीवरून कुडाळसाठी सुटलो आहे. साधारणतः 8:30ला सुटलेली बस 10:15पर्यंत सावंतवाडीला आली. सावंतवाडीनंतरच कुडाळला किती वेळ लावतो बघूया. आणि पुढचा मालवणपर्यंतचा प्रवास कसा होता तो बघूया. तर कुडाळला करणार आहे आपण पेटपूजा, हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. फायनली कुडाळला पोचलो. आता बरोबर 11:15 झालेत. या बसने आपण आलो आहे. आणि 8:30ला ही बस आपण पणजीवरनं पकडली होती. आणि बरोबर आपण आता 11:15ला कुडाळ बस स्टँडला आलो आहे. कुडाळ बस स्टँडवरून आपण आता निघालो आहे बाजारपेठेच्या दिशेने. तर आपलं एक फेवरेट हॉटेल आहे, म्हणजे आपण कुडाळला आलो की तिथे काहीतरी नाश्ता करतो. भूक लागलेलीच आहे कारण सकाळी खाऊन निघालो चहा बिस्किट, त्याच्यानंतर काही नाही खाल्लं होतं. तर आपण आता चाललो आहे कुडाळ बाजारपेठेला. सुरुवातीलाच म्हणजे कुडाळ बाजारपेठेत एंट्री करतानाच हे हॉटेल आहे. तिथे आपण काहीतरी खाऊन अल्पसार आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी, म्हणजे मालवणसाठी. तर कुडाळ बाजारपेठेतले कोण कोण आहेत नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा, किंवा कुडाळच्या जवळपासमधले कोण कोण आहेत. कारण छोटे छोटे गाव आहेत कुडाळच्या आजूबाजूला, ते खूप कुडाळची बाजारपेठेला खूप ते उपयोग होतो त्यांचा. तर तसेच हे आले अरविंद हॉटेल. आता आपण इथे पेटपूजा करणार. इथली उसळ खूप झणझणीत असते, कधी कुडाळला आलात तर नक्की खा. आणि कांदेभजी चांगली असतात इथली. तर आता आपण इथे पेटपूजा करणार. एकदम जुन्या पद्धतीचं हॉटेल आहे आणि नाश्ता यांचा एकदम मस्त असतो. तर आता इथे आपण घेतो आहे उसळ आणि पाव आणि कांदाभजी, हाफच प्लेट घेतली. आता हे नाश्ता करून आपण निघणार आहे मालवणच्या दिशेनं. उसळ आणि कांदा भजी खाऊन आता परत मालवणची बस पकडायची लागते. मालवणला निघायचं लागतं. कुडाळच्या बाजारात फेरफटको मारतो. श्रावणाची काय काय भाजी इली ती बघूया. मालवणच्या तुलनेत कुडाळमध्ये गावठी भाजी खूप स्वस्त असतात. मस्त कवळे काकडे आहेत. कुठे जाताना घेऊ काय. निरफणस, कडोळी, ते येताना बघू काही भाजी काय गावतात. निरफणसाची कापापेक्षा ना भाजी मस्त लागतं. कधी खावं नव्हते, पण त्या दिवशी केलेली तर भाजी मस्त लागली. दोडकी, मस्त
शकता भाजी एकदम फ्रेश असा. आणि कुडाळच्या बाजारात राहणारे कोण कोण आहेत किंवा कुडाळचे कोण कोण आहेत नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. श्रावणातलं कुडाळातली भाजीचा जो रविवारचा बाजार असता तो पण जबरदस्त होता. सगळे ऑर्गॅनिक भाजी असतात त्या बाजारामध्ये. चिबोडीले आहेत मार्केटला, आवळे. गणेश चतुर्थी आणि चिबोडी एक वेगळाच विषय आहे. सो होतो कुडाळ जो बाजार. आता आपण चाललो परत मालवण बस स्टँडला, म्हणजे कुडाळ बस स्टँडला मालवण बस. आता हा काय नाही ते बघू कधी, नाही तर वेट करूचो लागतो. 11:15 झाले. कुडाळ बस स्टँड. मालवण बस लागली आहे का बघू काही. आता थांबा काय वाट बघितली. चला बघूया पुढचा प्रवास कसा होता तो मालवणपर्यंतचा. आता कुडाळ मालवण. कुडाळ लागली आहे बामणादेवी. बामणादेवी कुडाळ. बामणादेवीचे कोण आहेत तर नक्कीच कॉमेंट करा. बामणादेवी असा घावनळे लागली आहे. घावनळे, तुळसुली घावनळे, कुडाळ बाव, कुडाळ कुसगाव. किल्ले निवती लागली आहे. किल्ले निवतीचे पण कोण असतील तर नक्कीच कॉमेंट करून सांगा. कुडाळ बस स्टँड. किल्ले नव्हती पाट परोळे, हिरलोक, कुसगाव. तर 1 तासाचा प्रवास करून तसेच 51 रुपये तिकीट देऊन ही सगळी वडाताण करून फायनली पोचलो आता मालवणला. चला निघाय आता घरात. तर फायनली मालवण बस स्टँडला पोचलो आणि आता आपण निघणार आपल्या घरी जायला. तर हा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू एका नवीन व्हिडिओवर.